कुंभमेळ्याच्या नावाखाली सरकार नाशिकचे लंग्स डॅमेज करत आहे. तर नाशिकमध्ये कित्येक झाडांची कत्तल केली जात आहे, ज्या तपोवनला नाशिकचं फुफ्फुस मानतात. आज त्यासोबत अनेक ठिकाणी रस्ते खोदून झाडं तोडून सगळं नाशिक भाकात झालंय. याबद्दल लोकांनी आंदोलन केलं तर त्यांनाही पोलीस घेऊन गेले. बाकी ठिकाणी हलगर्जी दाखवणारे पोलीस मात्र अशा वेळी खूप तत्परता दाखवतात. निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल तर काही खरं नाही आपलं. कुंभमेळ्यासारख्या गोष्टींचे मुळे खरं तर प्रकृती असतं. साधू संत देखील झाडांच्या सहवासात त्यांचं जीवन व्यतीत करतात आणि तीच झाडं तोडून इथं साधू संत राहणार आहे, तर याचा काही सेन्स बनतोय का? नाशिकचे प्राचीन 300 ते 500 वर्षांच्या वटवृक्षांचे हे वैभव लुप्त होणार आहे आणि याचा सरकारला काही पडलेलं नाहीये. लोक सांगायचे की आमच्या नाशिकला येऊन बघा कशी हिरवळ आहे, पण आता कोणत्या तोंडाने सांगणार? मी मागेच मुंबईच्या कोस्टल रोड साठी खारफुटीची तब्बल 9,000 झाडं कत्तल करणार असल्याचा व्हिडिओ बनवला होता आणि त्याची भरपाई म्हणून झाडं कुठे लावली जाणार आहे माहितीये? फार मुंबई पासून 700 किलोमीटर दूर चंद्रपूर जिल्ह्यात. आणि या चंद्रपूर मधील लोअर डोंगरी येथे मायनिंग साठी सरकारने परमिशन दिली आहे, ज्यात तब्बल 18,000 झाडं कापली जाणार आहेत. हे अजब सरकार आहे भाऊ. मित्रांनो, तुम्हाला थोडी जरी निसर्गाची काळजी असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कळू द्या की सिस्टीम विरोधात बोलणारे लोक अजून पण या महाराष्ट्रात आहे.